एवढं हे सगळं माझ्यापासून का लपवून ठेवलंस तू? पर्याय नव्हता. आपण प्रत्येक गोष्ट शेअर करत आलोय. म्हणजे काही गोष्टी आई बाबांना सुद्धा नाही माहिती, त्या गोष्टी आपण शेअर केल्या. तुला एकदा पण नाही वाटलं का की माझ्याशी या सगळ्या गोष्टी शेअर कराव्या? हे बघ, माझ्या आयुष्यात जे चांगले प्रसंग झाले ना ते सगळे शेअर केले ना मी. हा खूप वाईट प्रसंग होता ग. नाही सांगावं असं वाटलं. एकतर कळतच नव्हतं तू रिॲक्ट कशी होशील, आणि माझ्या आयुष्यात घडलेल्या वाईट गोष्टींमुळे तू काही भलते सलते असे निर्णय घेशील. मला कळतंय तू आतून खूप दुःखी आहेस. होते, दुःखी होते. आता स्वीकारलंय मी. ते नाही ना बदलता येणार. आता फक्त आई बाबांना कसं सांगायचं हे कळत नाहीये. म्हणजे तुला ह्याचं काहीच वाटत नाहीये? वाटलं, खूप वाईट वाटलं, अपराधी वाटलं, जगणं नको असंही वाटलं. मला पहिल्यांदा राकेशने ईशाबद्दल सांगितलं ना तेव्हा कोसळून गेले मी. त्या क्षणी वाटलंही मला तुला फोन करावा आणि सांगून टाकावं सगळं. पण मग व्यक्त व्हायला एक जागा सापडली. माझं घर, ज्याच्यासाठी मुंबईला आले होते ना रेवा, तो एका क्षणात परका झाला ग. आणि ही अनोळखी लोक आयुष्यभरासाठी माझी झाली. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं ना? हो ना? पण राकेश जिजू असे कसे वागू शकतात ग? हे बघ, त्यांनी माझ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तो चुकीचा घेतला. त्याचा विचार करत बसणारस का तू? तुझं आयुष्य सज्ज आहे तुझ्या समोर. त्याला हसत सामोरी जा. तुला तुझा संसार सजवताना बघितलं ना की माझं दुःख बघ कसं हलकं होईल. रेवा, रेश्मा, दार लावून काय करताय ग? ते रडतायत ते बहिणी. काय ग, काय झालं? आई अगं, काही नाही अगं. ध्यान मोठं झालं नाही? सासरी जाणार. कशा ग तुम्ही दोघे? तरी बरं रंग वेगवेगळे आणले. रंग वेगळे आहे ना. काय 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 वाव, काय वाव. तुला पैसे दिले होते आम्ही आमच्यासाठी कपडे आणायला. तू तिघांसाठी प्रत्येक ओकेजनला सेमच कपडे आणलेस. ना आम्ही इथे पाहुणे म्हणून आलोत, बँडवाले म्हणून नाही. सेम कपडे काय दिले यार? माझ्यावर चिडू नका, चांगले दिसतायत. तुम्ही पण बऱ्या दिसताय. बाय द वे, आशू कुठे आहे? अरे हो, आशू. आशू, ये बाळा ये. रेडी आहे. रेडी? व्हेरी गुड. आशू, मला ना
तुझ्या बरोबर एक मस्त सेल्फी काढायचा आहे रे. हे, मला पण काढायचं रे तुझ्या बरोबर सेल्फी. आधी तुझा गालगुच्चा घ्यायचा आणि मग सेल्फी काढायचा. मला पण तुम्हाला सगळ्यांना त्याच्या बरोबरच का काढायचं आहे? मी रेडी आहे, माझ्या बरोबर काढा चला. ए बाई प्लीज तू ती संधी देऊ नकोस आम्हाला. हा, कारण त्याने ती ऑलरेडी दिली आहे. त्याच्यामुळे रेवाला सगळं कळलंय. मी ते आम्ही दोघच होतो याच्यामध्ये रूम मध्ये. ताईला मी सांगत होतो आणि ती अचानक अशी आली ती दाराचे. कसलं आहेस रे तू? एवढं सगळं ट्रेनिंग देऊन सुद्धा नंतर माती खाल्लीस ना. मग कशाला आणायचं मला इकडं? मी सांगत होतो नाही येत, जबरदस्ती कशाला करतं? मी जातो मग. ए आता भांडू नका रे. आणि काय माहिती, आपण सुद्धा कन्क्लुजन वर येतोय. यातूनही काहीतरी चांगलं निघेल. कारण आता कसं आहे, रेवाला कळल्यामुळे रेश्माच्या डोक्यावरचं टेन्शन कमी झालंय. त्यामुळे आई बाबांना सांगणं कदाचित तिला सोपं जाईल. कोणी सांगावं? तोच अंदाज मला होता, म्हणून मग बिंदास बोललो. हो का? बाय द वे मिस्टर आशुतोष शिवलकर, बायको कुठे आहे तुमची? मुंबईला. नाही नाही, ती परमनंट बायको नाही, हंगामी बायको कुठे आहे? माहिती नाही ए अरे बायको आहे तुझी, ती खोटी असली म्हणून काय झालं? Hello. How are you, baby? You are looking gorgeous in sari. मेरी तरफ से 1000 likes and 1000 comments. तुम रह नहीं दो राकेश. हाँ पर ये सारे लाइक्स और कमेंट्स आशु की वाइफ के लिए होंगे ना, तुम्हारे वाइफ के लिए थोड़े ही है. Come on, baby. Cheer up. Don't spoil your mood, यार. देखो आज शादी है. हमारे तो नहीं है ना. कुछ करो ना, मुझे बहुत ऑकवर्ड फील हो रहा है. प्लीज. I know, baby. I can understand, but थोड़ा वक्त दो मुझे, मैं कुछ करता हूँ. हाँ. हे बघ रेश्मा, तेवढंच महत्वाचं आहे म्हणून बोलवलंय तुला. बरं झालं राकेश तू इकडेस. चल इकडे आधी. चल चल लवकर ये. हो बाबा. एक्सक्यूज मी, मैं निकलती. तू कुठे चाललीस? थांब इथेच. तू हवेस इथे. आता राकेशच्या समोरच विचारतो, हे काय चाललंय? क्या? गेल्या वर्षभरात राकेश रेश्माला घेऊन कुठेही गेला नाही. अरे मित्र ना तुम्ही त्याचे, मग तुम्ही नाही समजावायचं त्याला? सॉरी. पण बाबा. हे बघ, नोकरीची सबब सांगून संसाराकडे दुर्लक्ष नाही करता येत राकेश. बाबा ते खरंच बिझी असतात, तू त्यामुळे त्याची बाजू घेऊ नकोस. हे बघा, आता रेवाचं लग्न झालं की तुम्ही दोघांनी आपल्या घरी यायचंय. तिकडे चांगलं महिनाभर राहायचं. मध्ये चिखलदऱ्याला वगैरे फिरून या तुम्ही. पण बाबा माझं ऑफिस. सुट्टी टाक. पण आता जे काही ठरलंय ना ते फायनल. हो. छान. आणि चला पाहुणे आलेत. हा चला चला लवकर. ईशा. What, राकेश? How could you say yes to him? I mean, मुझे ना समझ में ही नहीं आता कभी कभी तुम्हारा क्या करते रहते हो. तुम क्या सच में जाने वाले हो क्या वहां पे महीना भर रहने के लिए? What रमेश? लेकिन इस सिचुएशन में मैं क्या बोलता यार. और What do you mean क्या बोलता? सच बोल देते. I mean,
पर तुमसे नहीं होता ना राकेश, तो मैं बोल देती हूँ, ठीक है? आई थिंक दैट विल बी बेटर. मैं जा रही हूँ. नो ऋषा प्लीज, देखो ऐसा मत करो. ये शादी एक बार हो जाने दो, उसके बाद जो करना है वो कर लेना है. तुम करो जो करना है, मुझे मत पूछो. ऋषा, गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ह्या कलशातलं पाणी घ्या आणि मुलाचे पाय धुवा. काका हे टाळता नाही येणार का? काय? हा म्हणजे बाबांनी माझे पाय धुणं गरजेचं आहे का? पद्धत आहे तशी. नाही पण आई, तसं न केल्याने काही फरक पडणार आहे का? अरे केतन, काय बोलतेस ते तू? सॉरी मी मध्ये बोलतोय, पण बहुतेक केतनला असं म्हणायचंय की काका त्याच्यापेक्षा वयाने मोठे आहेत. सो त्यांनी असं त्याचे पाय धुण्यापेक्षा आशीर्वादाचा हात त्याच्या डोक्यावर ठेवावा, नाही का? हो ना? तू लहान आहेस हं? आणि तुम्हा आजकालच्या मुलांना ना परंपरा म्हणजे काही खेळ वाटतो का? काकू काय आहे ना, परंपरा बदलू शकतात किंवा डायरेक्ट बंदही होऊ शकतात. बरोबर आहे. असं आम्हाला म्हणायचं नाहीये. आम्हाला एवढंच म्हणायचंय की केतनचं लग्न आहे, सो त्याचा कम्फर्ट महत्वाचा आहे, नाही का? तसं काही नाही हं. विधिवत हे लग्न झालं पाहिजे. आणि काय हो, तुमच्या मोठ्या मुलीच्या लग्नात सगळे विधी कसे यथासांग झाले होते ना? चांगलं झालं ना तिचं सगळं? हो हो हो, केले होते. आणि माझ्या मुलीचं खूप छान चाललंय, काही वाईट झालेलं नाहीये. माझी काहीच हरकत नाहीये. मी तयार आहे. नाही नाही नको बाबा, बाकी सगळं मान्य आहे, पण हे नको. अरे असं काय करतोस केतन तू? हा, अक्षदा नको, तुला आहेरही नको, आणि विधी पण करायचे नाही म्हणतोयस तू. हे बरोबर नाही बर का? हे बघ आई, तसं न केल्याने काही आभाळ कोसळणार नाही. केतन, तुम्ही किती बोला हो. हा हा, केतन केतन हे जास्त होतंय बरं का? हे बघ, मला तुझं काही ऐकायचं नाहीये. मी आता माझा वेटो वापरतो आणि तो सगळ्यांनी ऐकलाच पाहिजे. केतन, तू पाय धुवून घेणार नाहीस. अहो, असं काय बोलताय तुम्ही? कमालच झाली बाई तुमची. झालं ना तुझ्या मनासारखं? बस बस आता बस. चला हो गुरुजी, चला पुढे 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 चला, विधी सुरू करा. मुलीला घेऊन या. रेश्मा, अगं देवाच्या दयेने मला दोन्ही जावई असे मिळालेत ना, अगदी सख्या मुलासारखे. अभिनंदन. कळलंय तिला सगळं खरं खरं. बा, ते बघ तुला बोलवतात काकू. श्याम, इकडे. काय ग? तुला वेडिंगचा कॉन्ट्रॅक्ट दिलाय की माझं शूटिंग करायचं? नाही, शूट वेडिंगच करायचंय, पण असे ब्युटिफुल फेसेस जर आले तर असं वेडिंग व्हिडिओ पण ब्युटिफुल होईल ना.
ओ ब्युटिफुल फेसेस. स्माइल स्माइल. मी देते ना तुला ब्युटिफुल फेसेस. अरे येतच आहे. आत्या आत्या या ना या ना तुमची हेल्प हवी आहे तुमची हेल्प हवी आहे. अगं पण काय? हा जो श्याम आहे ना त्याला ना अशी ब्युटिफुल मराठमोळी लेडी हवी आहे. तर इथे तुमच्यापेक्षा ब्युटिफुल कोण आहे? आत्याच आहेत की नाही? श्याम ब्युटिफुल फेस. या आत्या या या या. खरं तर ना किती गडबड आहे, म्हणजे काम आहेत मला. हं? बरोबर आहे तुमचं. पण काय काम आहे? काय हसायचं काम आहे. बर. वो गाना बजाओ ना, वो तोबा तेरा जलवा तोबा तेरा प्यार इमोशनल अत्याचार. तो बजा. शादी क्या होता है? इमोशनल अत्याचार ही तो होता है. चलो बजा. 1 2 3 4 6. मंगला सावदा गंगा सिंधू सरस्वतीच्या यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मन्वती वेदिका सिप्रावेद्रवदी महासुर नदी व्याक्तांगया गंडकी पूर्णा पूर्ण जले समृद्ध सरिता पूर्या सदा शिवमंगल सावधान. सावधान का बोलताय? वैज्ञानिक इशारा असतो तो. आयुष्यात पुढे येणाऱ्या रिस्क फॅक्टरची कल्पना यावी म्हणून म्हणतात सावधान. किती छान दिवस आहे ना आज. रेवाला तिचा परफेक्ट मॅच मिळालाय. बघ ना, थॉट वाईज दोघे किती क्लिअर आहेत बघ ना एकमेकांची. बघ किती खुश दिसत आहेत. रेश्मा, असं क्लीन रिलेशनशिप हवं. आपल्याला आपलं आयुष्य आपल्याला हव्या त्या व्यक्तीसोबत घालवायला मिळालं ना की सगळं असं छान छान होतं. शुभमंगल सावधान सावधान. मुलीच्या बहिणीला बोलवा. रेश्मा, अगं लक्ष कुठे तुझं? बोलवत आहेत ना तुला. हा, नाव काय तुझं? रेश्मा. पूर्ण नाव काय? रेश्मा राकेश इनामदार. बरं, हिच्या शालूची आणि यांच्या उपरण्याची गाठ बांध आणि प्रार्थना कर. तुझा जसा सुखाचा संसार झालाय तसाच हिचा येऊ दे अशी प्रार्थना कर. ही कोण आहे? ही माझी गर्लफ्रेंड निशा. नाही,
माझ्यासारखा संसार नको. सुखाचा होऊ दे. रेश्मा, अगं काय बोलतेस? मुळात माझं लग्न झालंय, फक्त संसार झालेला नाहीये.